दुष्काळी पट्ट्याचा बुलंद आवाज. उत्कृष्ट संसदपटू आणि भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रत्यक्ष भेटून राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर आणि ॲडव्होकेट वैभव पाटील एकत्र आल्याने खानापूर मतदारसंघाच्या राजकीय पटलावर मात्र एकच खळबळ उडाली आहे. आमदार पडळकर आणि वैभवदादांच्या आजच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विधानसभा निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. वैभव पाटील हे सध्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात आहेत. हा पक्ष महायुतीतील एक घटक पक्ष आहे. खानापूर मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेलाच जाणार असल्याने वैभव पाटील कोणत्या पक्षातून उभा राहणार याकडेच मतदारसंघाच्या सर्व नजरा आहेत. कोणत्याही परिस्थितीत मैदान मारणारच असा चंग बांधून ते तयारी करत आहेत. ते पक्ष बदलून शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीकडे लवकरच वळणार असल्याचंही बोललं जाते. तर दुसरीकडे आमदार पडळकर यांचे ज्येष्ठ बंधू माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याची भूमिका घेत मतदारसंघात जनसंपर्क वाढवलाय. दरम्यान आज वैभव पाटील यांनी बेरजेचे राजकारण करत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा राजकीय डाव टाकत आमदार पडळकर यांना वाढदिवसानिमित्त झरे येथील गेस्ट हाऊसवर जात शुभेच्छा दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमधील भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.